एका स्त्रीचं आयुष्य मोजायचं कसं? सकाळी चहाच्या कपापासून रात्रीच्या जेवणापर्यंत तिने राबवलेली ही माया नक्की कशात मोजायची? फुकट? आपल्याकडे सर्रास हाऊसवाईफ किंवा गृहिणी म्हटलं की आपण मोकळे होतो. जणू काही ती फक्त घरात राहते, काहीच करत नाही. पण सर्वोच्च न्यायालयाने आता एक असा निकाल दिला आहे, ज्याने या शब्दाची व्याख्याच बदलून टाकली आहे. आता तिला हाऊसवाईफ नाही, तर राष्ट्र निर्माती असं म्हटलं जाणार आहे. पण प्रश्न हा आहे की कायद्याने शिक्का मारला म्हणजे जमिनीवरचं वास्तव बदलणार का? आणि खरंच एका स्त्रीच्या श्रमाची किंमत पैशात करता येते का? नमस्कार, मी सुनील आणि तुम्ही पाहताय या बोलूया. आज हा विषय मला खूप महत्त्वाचा वाटतो, कारण आपल्यापैकी प्रत्येकाच्या घरात कोणीतरी अशी स्त्री आहे जिने आयुष्याची वर्ष फक्त घरासाठी खर्च केली आहेत. पण आपण कधी विचार केलाय का, जर तिने हे काम केलं नसतं तर? जर तिने बाहेर जाऊन नोकरी केली असती तर तिचं पगारपत्रक किती मोठं असतं? कोर्टाचं म्हणणं आहे की गृहिणीचं योगदान हे पतीच्या कमाईपेक्षा कमी नाही. उलट ती घराची धुरा सांभाळून एक प्रकारे देशाच्या अर्थव्यवस्थेला हातभार लावते. तिला राष्ट्र निर्माती म्हणणं हे निव्वळ अलंकारिक नाही, तर ती एक सामाजिक ओळख आहे. पण ही ओळख मिळवायला आपल्याला कित्येक दशकं का लागली? एका अपघाताच्या केसमध्ये कोर्टाने हा निकाल दिला. पतीची कमाई आणि पत्नीने केलेलं घरकाम याचा तुलनात्मक विचार करताना कोर्टाने स्पष्ट केलं की घरासाठी राबणारी स्त्री ही आर्थिकदृष्ट्या निरुपयोगी नसते. उलट ती घराचा पाया असते. ज्या दिवशी ती घरी नसते त्या दिवशी घर विस्कळीत होतं, हे आपण अनुभवले. पण आपण तिला कधीच वर्किंग मानलं नाही. तिथेच आपण गल्लत करतो. नोकरी म्हणजे फक्त ऑफिसला जाणं आणि पगार घेणं असं आपल्याला वाटतं. पण घर सांभाळणं, मुलांना वाढवणं, आजारी माणसांची सेवा करणं हे अनपेड लेबर म्हणजे बिनपगारी काम आहे का? नक्कीच नाही. हे काम म्हणजे पूर्ण वेळ जबाबदारी आहे. तुम्ही विचार करा, जर एका गृहिणीने तिच्या कामाचा मोबदला मागायला सुरुवात केली तर आपल्याकडच्या पुरुषप्रधान व्यवस्थेचं काय होईल? कदाचित अनेकांना हे पचणार नाही. पण कोर्टाचा हा निर्णय काय सांगतोय? तो सांगतोय की घराबाहेर पडणाऱ्या माणसाच्या मागे जर घराची पूर्ण तयारी करून देणारी एक स्त्री असेल तरच तो माणूस बाहेर जाऊन काहीतरी करू शकतो. म्हणजे त्या माणसाच्या यशात त्या स्त्रीचा प्रत्यक्ष वाटा आहे. पण यात एक धोकाही आहे. राष्ट्रनिर्माती हा शब्द खूप मोठा आहे, तो खूप भारदस्त आहे. त्याचा गौरव करताना आपण तिला पुन्हा एका नव्या जबाबदारीच्या चौकटीत तर अडकवणार नाही ना? म्हणजे आता तिला देशाची सेवा करायची आहे हे नवीन लेबल लावून तिच्या घरकामाचं उदात्तीकरण होईल आणि पुन्हा एकदा ती स्वतःसाठी वेळ काढायला विसरून जाईल, अशी भीती मला वाटते. एका बाजूला कोर्टाने तिचं महत्त्व अधोरेखित केलं, तिची किंमत वाढवली. पण दुसरीकडे समाजातल्या हाऊसवाईफकडे पाहण्याच्या दृष्टिकोनात बदल झालाय का? आजही लग्नासाठी मुलगी बघताना आपण विचारतो, काय करते ती? जर तिने सांगितलं मी हाऊसवाईफ आहे, तर तिच्या शिक्षणाचा, तिने हाताळलेल्या जबाबदाऱ्यांचा आपण विचारही करत नाही. हा बदल कागदावर झालाय, मनामध्ये व्हायला वेळ लागेल. एखाद्या स्त्रीला जेव्हा आपण राष्ट्रनिर्माती म्हणतो तेव्हा तिला मिळणारा मान सन्मान हा तिच्या कामासाठी असावा, तिच्या त्यागासाठी नसावा. कारण त्याग म्हणणं सोपं असतं, पण त्याने तिचं आयुष्य संपतं. तिला राष्ट्रनिर्माती म्हणून ओळखणं म्हणजे तिला समाजाचा एक महत्त्वाचा घटक मानणं होय. तुम्ही तुमच्या घरात बघा, तुमच्या आईने, तुमच्या पत्नीने किंवा तुमच्या बहिणीने आयुष्यभर काय काय केले? तिने फक्त स्वयंपाक नाही केला, तिने आर्थिक नियोजन केले, तिने भावनिक स्थिरता दिली आहे, तिने घराचा कारभार चालवला आहे. हे सारं एखाद्या मॅनेजरपेक्षा कमी आहे का? उलट इथे कोणतीही सुट्टी नाही, कोणतीही शिफ्ट नाही आणि पगारही नाही. या निकालाने एक खिडकी उघडली आहे. आज आपल्या न्यायव्यवस्थेने ती खिडकी उघडली, पण आतलं वातावरण बदलण्याची जबाबदारी आपली आहे. आपण तिला काय देतोय? फक्त एक सन्मानजनक शब्द की खऱ्या अर्थाने तिचा निर्णय घेण्याचा अधिकार? मला वाटतं या निकालाचा खरा अर्थ हा आहे की आता तिला घराच्या चार भिंतीत बंदिस्त मानणं थांबवलं पाहिजे. तिने घरात काम करावं किंवा बाहेर, हा तिचा वैयक्तिक निर्णय असावा. पण जर ती घरी राहून काम करत असेल तर त्या कामाचा तिला घरात आणि समाजात सन्मान मिळालाच पाहिजे. तुम्हाला काय वाटतं? हा निकाल फक्त कायदेशीर आहे की समाजात क्रांती घडवणारा? गृहिणींना राष्ट्रनिर्माती म्हणण्याने त्यांच्या आयुष्यात खरंच काही बदलेल का, की हे फक्त शब्दांचे खेळ राहतील? कारण ही चर्चा इथे संपते, पण हा विषय इथे संपत नाही. तुम्हाला वाटत असेल की अशा घटनांचा अर्थ समजून घेणं गरजेचं आहे, तर हा व्हिडिओ लाईक करा आणि इतरांपर्यंत नक्की पोचवा. तुमचं मत, तुमचा अनुभव, तुमचा दृष्टिकोन कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच वेगवेगळ्या विषयांवर बोलण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. आजच्या व्हिडिओत इतकंच. नवीन व्हिडिओत नवीन विषयासोबत पुन्हा भेटूया. या बोलूया.